संभाजीनगर जालन्यात स्थानिक निवडणुकीमध्ये वंचितला सोबत घेणार काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंनी ही माहिती दिलेली आहे। संभाजीनगरमध्ये आणि जालन्यामध्ये आम्ही त्यांच्या सोबत जालना आणि संभाजीनगरच्या संदर्भात बैठका घेतल्या। त्यामध्ये जे नांदेडचे त्यांचे जे राज्याच्या कमिटीमध्ये असलेले फारुक भाई आहे ते आणि आपले संभाजीनगरचे जावेद कुरेशी यांच्यासोबत आम्ही यापूर्वी एक सविस्तर चर्चा बैठक आमची झाली आणि वंचितला सुद्धा त्या सोबत घेण्याबद्दल आमची काही अडचण नाही अशा पद्धतीचा निरोप आपण त्यांच्याकडे पाठवला आहे आणि लवकरच पुढच्या बैठकीमध्ये त्यांची आमची चर्चा होऊन ते फायनल स्वरूपाला जाईल। तर पक्षाने आम्हाला डावलल्यास आम्हीही सोडणार नाही असं गारटकर यांनी म्हटलेलं आहे। अजित पवारांच्या पक्षात जिल्हाध्यक्षच नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी पाहायला मिळते। कंदाही मी सांगितलंय या आधी पक्षासाठी प्रायोरिटी आहे। पक्षाने जर आमचं ऐकलं, पक्षाने जर योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावरती आहे, पण पक्षाने जर आम्हाला कोल्लं तर आम्ही सुद्धा पक्षाला कोल्ल्याशिवाय राहणार नाही। तर धनंजय मुंडेंनी नार्को टेस्टला सामोरं जावं असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडेंनी नार्को टेस्टला सामोरं जावं असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। नार्को टेस्ट करायचं म्हणत होतं ना, तू कुठे गेला खरकाटे? चल, अरे एका बापाच्या अवलाद असल्यासारखं बाहेर पडावं लागतं। दूध का दूध, पाणी का पाणी जनतेसमोर करायचं। तुझ्या समोर समाजासमोर तू सिद्ध व्हाय, मीही माझ्या समाजासमोर सिद्ध होतो। तू ऐकडे पैसे नसले तर आम्ही वावरही घेतो, तूही फीस भरतो कोर्टात। चल, नार्को टेस्टला लपू नको। तू म्हणतो का संबंध नाही? ते कांचन साळवी संकळ सांगतोय आणि काय बोलतो धनंजय मुंडे? तू 12 वाजता बोललाय त्या आरोपीला। सगळे सीडीआर येतील आणि एसपी साहेबांनाही सांगतो सगळ्यांचा डम डाटा काढा यांचा। याचा 10-15 जण आहेत, थोडे नाहीत। त्याचा आपल्याकडे पुरावा आहे। आरोपी म्हणजे आता जे आरोपी पकडलेले आहेत आमच्या एसपी साहेबांनी, हा त्या आरोपीचं आणि याचं फोनवरती बोलणं झालेलं आहे। ह्यो काय म्हणतो, मी कटात सहभागी नाही, तो कांचन का कोण आहे, किंवा मी घातपातात किंवा षडयंत्रात सहभागी नाही, ह्यो जो म्हणतोय ना, तर ह्यो त्याच्याशी बोलला आहे आरोपीशी की धनंजय मुंडे साहेब खूप उत्साही येतं, साहेब खुश आहेत, साहेब पैसे घ्यायचे आणि त्यांच्या त्या काय विषारी गोळ्या घ्यायच्या त्या घ्यायला धनंजय मुंडेच्या समोर